बघू शकता इकडे जनता पार्टी का 8 मिलियन फॉलोअर्स हो गए. कोण आहे भाई? तर तुम्ही म्हणत असाल की हे लोक गॅलरीमध्ये का बसले आणि लाईट बंद आहे, तर लाईट गेलेली आहे असं पण तुम्हाला समजलं असेल. मी बघू शकता घरामध्ये स्पॉट बीट सगळं पद्धतशीर आम्ही करून ठेवलं. आता वाजलेत बघा 12 आणि लाईट गेली. तुम्हाला वाटत असेल मुंबईमध्ये लाईट जात नाही, पण मुंबईमध्ये पण लाईट जाते. तर होतं एवढं गरम नाही की विकास भाऊ हवा घालतो. बघितली हवा तिथं बघा, इथं झोपून घेतलंय डायरेक्ट. पोराने पण तिथं झोपून घेतलंय, चपलावर झोपून. विकास चपला जरी इकडे कर रे, इकडे घे ना मग चपला. बघितलं, अशी पण मजा घ्यायची लाईट जायची. आणि तुम्ही या गॅलरीवर एवढा विश्वास ठेवलाय, त्या गेटवर तुम्ही झोपले. हिला ना तू तो बोला मी अच्छा हवा घालता हूँ. तू तो बोला मेरे जैसा कोई हवा नहीं घाल सकता. तो घाल ना हवा, फिर घालना हो. तू तो बोला अच्छा हवा घाल सकता हूँ मैं. घाल सकता है, कौन सा लैंग्वेज घाल सॉरी दे सकते हैं. अच्छा हवा मार सकता हूँ. घाल सकते हैं. अच्छा हवा मार सकता हूँ बाय. बघा ही हवा बघितली स्वतःच्या डोक्या स्वतःच्या डोक्याला हवा घ्यायला लागला आणि मला बोलतो मी मस्त हवा घालते. रील स्टार साठी काय बोल? रील स्टार साठी माझं बसलेलं आहे इकडं आहे ना बाई. तन्मय आमच्या दारात बसला इकडं बघा. मी तर बसले, तन्मय तर बसले. तुला कोणाची भीती नाही? तो बोलतो मी कोणाला घाबरत नाही. तन्मय तुला बघून घाबरतील लोक. एक दिवशी काय झालं, लाईट नव्हती गेली, लाईट होती आणि आमच्या ह्या सत्य ह्या लाईटचा जो प्रकाश आहे ना तो खाली इकडे ना इकडे खाली अर्धवट पडतो बघा. यांचा परत जाणार आहे असं. तर तन्मय उभा राहिला होता असा, फक्त त्याची मुंडी दिसत नव्हती, बाकी सगळं शरीर दिसत होतं. तन्मय इथं असं इथं आहे ना, इथं तो कोपऱ्यात हे भिंतीच्या ह्या साईडला असा उभा होता आणि त्याच्यामध्ये माझा भाऊ लय घाबरला होता. आहे ना दादा? दादा पण घाबरतो पण दाखवत नाही. दादा पोपशे आहे, दादा एक नंबरचा घाबरगुंडे आहे. घाबऱ्या मला सांगतोस. फायनली आमची लाईट आली आणि आम्ही आमचा AC ऑन केलाय. तुम्ही बघू शकता आवाज. क्या रे क्या चोर रहा है? क्या चोरी कर रहे ना? ए भाई ऐसा चोरी बीरी मत किया कर हमारे इधर. क्या चुरा है सच बता. 10 करोड़. 10 करोड़? मेरे को 10 रुपए नहीं मिलते हमारे घर में. तेरे को 10 करोड़ कहाँ से मिल गए? पाहिजे होतं ना. वो नहीं है मेरा अलग. क्या ढूंढ रहे लागे? ये होईल ना वायफाय चालू. थांब ना आता. ओ तुमच्या जागेवर राहा. तुमच्या जागेवर राहा. उठा उठा. ओ वाणे तिकडे कोपऱ्यात. आशिकी मेसेज करत असेल. गुड नाईट बेबे. बेबे बेबे काय बोलला? तू कामच करताय वैसा. हवा द्यायला लावतो, स्वतः हवा मारा लागलाय. मग तो मला येतं माझ्याजवळ द्या. हा हे काय पकड रे. मी कूलर हलवतो जरा. पकड. काय करायचं राहू दे. पागल गरम होतंय मला.
मला हवा नाही येते. मला हवा लागत नव्हती म्हणून मी तर बघू शकता. आणि उशिरा ये खाली. कशी? ओ! मग तुला? नाही. चला काही सकाळी भेटू आता आपण. तुम्ही पण झोपा, आराम करा. मी पण झोपते. लाईट आलेली आहे पद्धतशीर. एसी बीसी मस्त पैकी आता आम्ही जर एसी लावले म्हणजे आमची एसी म्हणजे कूलर, गरीबाचा कूलर. विकासच्या लग्नामध्ये असे कूलर होते. विकासच्या लग्नात असे कूलर होते ना. विकासच्या लग्नामध्ये असे कूलर होते आवाज द्यायला. विकासच्या याच्यामध्ये मी ब्लॉग टाकलेला आहे त्याच्या लग्नाचा. त्यांच्यामध्ये म्हणजे छान लग्न करतात. पद्धत जरा रात्रभर लग्न लावतात ती गोष्ट वेगळी आहे. पण जेवण असं आपल्याकडे पण असतं. अशर आहे का? अशर तुला अशर आहे का? आचार आहे. हे आमच्या इथले आतंकवादी आहेत दोन. हे जालन्याचं आहे. हा जय आणि वीरू. हे पोरं साधे सरळ नाहीयेत, तुम्हाला दिसतात तसे नाहीयेत. एखाद्या माणसाला जाऊन विकून येतील असे पोरं ते दोघं पण. तिकडे जा ना पण. बाहेर काढतात नाही. तुम्ही यांच्या चेहऱ्यावरती कधीच जाऊ नका आणि माझ्या लेकाचं तर कधीच जाऊ नका. या लेकाचं तर बिलकुल बी जाऊ नका. तेच बोलली. त्याच्यात तो तर लय गरीब दिसतो पण तो तसा नाही. तर तुम्ही आता जी व्हिडिओ बघितली मी पोस्ट केलेली ती ठाण्यामध्ये घडलेली घटना आहे. जे मार्केट आहे कपड्यांचं गावदेवी म्हणून, ठाण्यामध्ये गावदेवी म्हणून असं मार्केट आहे. तिकडे सकाळी 4 वाजता आग लागली. शॉर्ट सर्किट झालं वाटतं ना. शॉर्ट सर्किट झालं वाटतं तिकडे. तर पूर्ण मार्केट जे आहे खालचं ते किती माल जळाला असेल. एवढं मोठं शॉर्ट सर्किट झाले अक्षरशः पूर्ण बिल्डिंग. म्हणजे विकास कामाला जातो ना सकाळी सकाळी म्हणजे ठाणे स्टेशनवरून. तर तेव्हा त्यांनी बघितलं तिकडे आणि व्हिडिओ मला पाठवलं लगेच की असं झालं. त्याच्यानंतर आम्ही पुन्हा आज परत गेलेलो स्टेशनला तिकडे बघायला. आम्ही परत गेलतो बघायला त्या साईडनं गावदेवीला. तर पूर्ण असं काळं काळं हे झालेलं, पूर्ण बिल्डिंग काळी पडली. आणि जिथे म्हणजे जेव्हा शॉर्ट सर्किट झाला आणि पूर्ण जेव्हा कपडे जळाले ना तेव्हा तिथं कुठल्याच माणसाला काय नाही झालं, कुठल्याच माणसाला काय नाही झालं. पण जे वाचवणारे होते ना फायर ब्रिगेडवाले त्यांच्यापैकी 2 माणसं जे आहेत त्यांचा जीव गेला आहे. ती आग विझवता सकाळी म्हणजे सकाळी 5 ते 6 वाजता त्यांना हॉस्पिटलमध्ये म्हणजे हॉस्पिटलाइज केलेलं. पण 9 साडेनऊ वाजता त्यांना मृत्यू घोषित केलं. ते आम्हाला नंतर कळालं की असं असं झालं म्हणून. न्यूज वगैरे यायला लागल्या आणि तिकडे न्यूजवाले पण आले होते. तर खूप वाईट अशी घटना झाली आमच्या ठाण्यामध्ये. संध्याकाळी मार्केट चालू असताना हा मार्केट चालू असतं. सकाळी 4ला झालं. सकाळी 4 वाजता झालं म्हणजे तो शॉर्ट सर्किटच असावा.
कारण की दिवाबत्ती सकाळी एवढं करायला आहे ना. 10 वाजता दुकान उघड. आणि पूर्ण बिल्डिंगच्या खाली तो मार्केट होता, म्हणजे इतकं गरम होतं त्या पहिल्यापासून. एकदम हीट आहे, एकदम हीट. ह्या टायमाला कपड्याचे स्टॉल वगैरे सगळे, भाजीचं पण स्टॉल म्हणजे तिकडे लागायचे. बघा आमचे लेकर आहे का बसत बघा. तर दुसऱ्यांना इजा होऊ नये यासाठी त्या 2 जे व्यक्ती होते, तुम्ही न्यूजमध्ये बघितलंच असेल कोण आहेत ते 2 जण. खूप म्हणजे खूप वाईट वाटलं मला पण की म्हणजे जेव्हा झालं तेव्हा कोणालाच काय नाही झालं, आणि ते विजवायला गेले त्यांच्यावरतीच ती गोष्ट आली म्हटल्यावरती म्हणजे असं अंगाला काटा आल्यासारखं झालं तिकडे. तर खूप काळजीने कामं वगैरे करा तुम्ही, एवढंच सांगेन मी. मला ह्या गोष्टीवर जास्त म्हणजे असं पद्धतीने बोलता येत नाही सविस्तर. तुम्ही न्यूजला बघितलंच असेल ती गोष्ट कशी झाली काय झाली, आणि ती आम्ही लाईव्ह बघितलेली आहे आमच्या ठाण्यामध्ये झाली असल्यामुळे मार्केटला. सो काळजी घ्या तुम्ही, जपत राहायच्यासाठी एवढंच ब्लॉग काढेल मी. काल पण मी ब्लॉग शूट नाही केला, कालही ब्लॉग शूट नाही केला, ह्याच बाहेर गेल्यामुळं. त्याच्यामुळे म्हटलं आज गेली तर ते लाईव्ह मला भेटलं एक, तर म्हटलं शेअर करावं तुम्हाला जरा. तर काम करताना तब्येतीची काळजी घ्या, व्यवस्थित कामधंदे करा, बस एवढंच म्हणेन मी. बाकी हे पोरांचं चालूच राहीन असं आता. झालं का?